हॅलो एव्हरीवन, नमस्कार. मी वैशाली स्वागत करते तुमचा माझ्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण फ्रीज व्यवस्थित कसा लावायचा किंवा मी फ्रीज कसा ऑर्गनाइज करते तर हेच दाखवणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सर्वात आधी जे हे फ्रीजमधले सामान आहेत ते मी सर्व एक एक करून काढून घेते. वीकली जेवढे व्हेजिटेबल्स मला लागतात तेवढेच व्हेजिटेबल्स मी आणते. मला ना खूप अशा गोष्टी किंवा व्हेजिटेबल साठवून ठेवायची गरज नाहीये. जेव्हा मला वाटतं की खरंच आता काही नाहीये आणि आता आपल्याला पाहिजेत भाज्या तरच मी आणते. आणि त्याचबरोबर मला मॅक्झिमम 1 वीक मध्येच यूज होतील एवढ्याच भाज्या मी आणते. कारण आठवड्यातून 1-2 वेळेस तरी आमच्या कॉलनीमध्ये एक आजोबा येतात भाज्या घेऊन, तर त्यांच्याकडूनच मी फ्रेश भाज्या घेऊन बनवते. म्हणून मी जास्त भाज्या वगैरे घेऊन फ्रीजमध्ये कधी स्टोर करत नाही. काही जण काय करतात की एक आठवडाभर किंवा 15 दिवसासाठी भरपूर व्हेजिटेबल्स घेऊन फ्रीजमध्ये स्टोर करतात. ते खूप हानिकारक आहे. शक्य होईल तेवढं फ्रेश आणि ताज्या भाज्या खायला हवेत. हे हेल्थसाठी खूप चांगलं आहे आपल्या. फ्रीज तुम्ही बघू शकता माझं एकदम असं घाण किंवा अस्वच्छ नाहीये. नेहमी मी जेव्हा भाज्या आणते तेव्हा फ्रीज क्लीन करूनच सर्व भाज्या क्लीन करून ठेवते फ्रीजमध्ये. एका मॉलमधून मी या मॅटचा पूर्ण असा रोल घेतला होता. फ्रीज मधले जे ग्लासचे जे प्लेट्स आहेत तर त्या साईजचे मी याप्रमाणे मॅट कट करून घेतले आहे. आणि या मॅटने काय होतं की आपलं फ्रीज नेहमी स्वच्छ आणि एकदम क्लीन राहतं. जेव्हा पण मी भाज्या आणते तर भाज्या ठेवण्याच्या आधी मी असं फ्रीज क्लीन करून घेते किंवा असे मॅट वगैरे स्वच्छ घासून क्लीन करूनच मग मी सर्व भाज्या फ्रीजमध्ये ठेवते. मॅट स्वच्छ धुवून मी बाहेर उन्हामध्ये वाळवण्यासाठी घातले. मॅट पूर्ण वाळेपर्यंत मी आता फ्रीज क्लीन करून घेणार आहे. फ्रीज क्लीन करण्यासाठी मी इथे नेहमी स्पंज वाईप्सचा यूज करते. मी कुठल्याही नॅपकिनने फ्रीज क्लीन करत नाही, कारण या स्पंजने फ्रीज खूप इझिली क्लीन होतं. आणि क्लिनिंगसाठी मी इथे कुठलाही लिक्विड किंवा केमिकल यूज करत नाहीये, कारण फ्रीजमध्ये आपल्या नेहमी खाण्याच्या वस्तू असतात. तुम्ही पण करत नसाल नक्की. वाईप्स मी नॉर्मली पाण्यामध्ये भिजवून फ्रीज क्लिनिंग करून घेत आहे. फ्रीज मी पूर्ण क्लीन करून घेतलेला आहे आणि हा गोदरेज कंपनीचा फ्रीज आहे माझा. फ्रीज घेऊन मला 5 वर्ष झालेली आहेत आणि अजूनही फ्रीज नवीन असल्यासारखं वाटतो. असेच क्लीन करत असल्याने वीकली फ्रीज आपला नेहमी नवीन असल्यासारखं वाटतं. फ्रीजमध्ये ठेवण्याच्या आधी जे धुवून ठेवण्यासारखे व्हेजिटेबल्स आहे जसं की टोमॅटो, ढबू मिरची किंवा वांगी वगैरे, मी ते नेहमी धुवूनच ठेवते. कारण कोणत्याही शॉपमध्ये किंवा कोणतेही भाजी वगैरे विकत असतात ते तिथे खूप सारे माणसं वगैरे असे सर्व भाज्या निवडूनच घेतात. त्यांचे कित्येकांचे हात वगैरे किंवा डस्ट वगैरे खूप असतो. म्हणून भाज्या सर्व असे क्लीन करून स्वच्छ धुवूनच फ्रीजमध्ये ठेवत जा. हा जो छोटा नळ आहे पाण्याचा, 2 दिवसात एक वेळेस त्या नळामध्ये आम्हाला पिण्याचं पाणी येतं. त्या पाण्यानेच मी सर्व व्हेजिटेबल्स क्लीन धुवून घेत आहे.
तर काही जणांकडे पाण्याचा खूप प्रॉब्लेम असतो या सीझनमध्ये. तर उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत म्हणून मी शक्य होईल तेवढं पाणी खूप कमी यूज करते. जे आपण व्हेजिटेबल्स किंवा फ्रुट्स वगैरे धुवून घेतो ते पाणी आपण झाडांना घातलं तरी काही हरकत नाही. आणि जे आपण फिल्टर वगैरे जे चालू करतो त्याचं जे वेस्ट पाणी निघतं ते झाडांना किंवा वॉशिंग मशीनमध्ये आपण घालू शकतो. तर अशाच छोट्या छोट्या गोष्टी फॉलो केल्याने पाणी आपलं जास्त वेस्ट होणार नाही. तर ही जी हिरवी मिरची आहे ते मी भाजी वगैरे बनवण्यासाठी यूज करते, जे की थोडी तिखट असते. आणि ही जी थोडी लाईट कलरमध्ये जी मिरची भेटते ना, ते मी नाश्ता वगैरे बनवण्यासाठी यूज करते. जे की परी नाश्ता करते म्हणून मी पोहे वगैरे किंवा उपीट त्यामध्ये ती मिरची यूज करते, ते की कमी तिखट असते. तर मिरचीचे हे देठ आहेत ते मी काढून घेते, याने मिरची लवकर खराब होत नाही. तर अशा प्रकारचे जे हे बॅग्स भेटतात, जिप बॅग्स, खूप युजफुल आहेत हे बॅग. तर मी थोड्या आणले होते, स्मॉल आणि बिग साईजचे. तर कोणत्याही साईजचे अवेलेबल असतात. तर कोणतीही गोष्टी ठेवण्यासाठी हे आपण यूज करू शकतो, किंवा जसं की फ्रुट्स, व्हेजिटेबल्स किंवा जर्नीमध्ये जाण्यासाठी आपण मेकअपचे सामान वगैरे किंवा मुलांचे पेन्सिल, कलर्स वगैरे ठेवण्यासाठी खूप युजफुल बॅग्स आहेत हे. तर ही जी गवार आहे ते मी कधीतरी असं टीव्ही वगैरे बघत बसले तर घेऊन बसते तोडण्यासाठी. तर अशा प्रकारे भाज्या वगैरे घालून बॅगमध्ये जे एक्स्ट्रा मॉइश्चर असतो किंवा हवा जी असते ते मी अशी दाबून काढून घेते. तर याने पाणी सुटत नाही भाज्यांना आणि भाज्या लवकर खराब होत नाहीत. तर हे जे ड्रमस्टिक आहेत ना, हे ऍक्च्युली खूप फ्रेश आहेत, एकदम ताजे आहेत. किचनचा जो मागचा डोर आहे ना, कंपाऊंडला लागूनच शेवगाच्या शेंगाचं झाड आहे. तर केव्हा मला त्याची भाजी किंवा आमटी वगैरे बनवायची असेल तर मी फ्रेश तोडूनच घेते. तर आंब्यांचा सीझन चालू झालेला आहे. तर आंबे पण आणले त्यांनी. तर मी यांना पण स्वच्छ धुवून घेते. तर आता जे हे सर्व पालेभाज्या आहेत ते मी निवडून घेणार आहे. तर टाइमपाससाठी मी टीव्हीवर कोणतीही मूवी किंवा सिरीज वगैरे लावून भाजी तोडत बसते. तर जेव्हा आपण मार्केटमधून भाज्या वगैरे आणतो ना, तर असंच फ्रीजमध्ये स्टोर केल्याने जेव्हा आपल्याला कोणती भाजी वगैरे बनवायची असेल तर ती तोडून बनवण्यात खूप टाइम जातो. म्हणून मी सर्व भाज्या असे एकत्र घेऊन एकाच वेळेस तोडून फ्रीजमध्ये ठेवते. यामुळे कोणती भाजी आपल्याला जी बनवायची असेल ती लवकर काढून लवकर बनवता येते आणि स्वयंपाकही खूप लवकर होतो. तर भाजी जेव्हा तोडायला घेऊन बसले मी, तेव्हा मध्येच विराज उठला आणि त्याला खाली सोडलं असतं खेळायला तर सर्व भाज्यांचा पसारा करून ठेवला असता. म्हणून मी त्याला वॉकरमध्ये घातलं आणि त्याला खेळवत खेळवत सर्व भाज्या मी स्वच्छ क्लीन करून घेतले.
तर भाज्या मी सर्व छान क्लीन करून घेतल्या आहेत आणि अशा प्रकारचे माझ्याकडे थोडे डबे आहेत, तर मी त्या डब्यामध्ये भाज्या घालून ठेवते. तर भाज्या घालण्याच्या आधी मी टिश्यू पेपर असं खाली घालून त्यावरती भाजी वगैरे घालून वरून एक टिश्यू पेपर घालून घेते. यामुळे भाजीला जे थोडंफार पाणी सुटेल ते टिश्यू पेपरने ऑब्झर्व होऊन जाईल. तर या प्रकारे ठेवल्याने भाज्या आहेत तशा ताज्या राहतात फ्रीझरमध्ये. तर शेपूची भाजी यांना खूप आवडते आणि मला देखील खूप आवडते. ॲक्च्युली मला सर्वच पालेभाज्या खायला खूप आवडतात. तर शेपूची भाजीची जी रेसिपी आहे मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर तुम्ही बघितलं असेल मी जास्त भाज्या आणलेल्या नाही आहेत. तर कधी कधी ना मी एकाच दिवशी 2 भाज्या बनवून घेते. कारण मध्ये मी कडधान्य वगैरे पण बनवते, जसं की तूरची डाळ किंवा मटकीची उसळ वगैरे. म्हणून मी एका आठवड्यासाठी जेवढ्या भाज्या आणते तेवढ्या भाज्या मला बरोबर 1 वीकसाठी जातात. आणि ही चवळीची भाजी आहे ते मी आता बनवण्यासाठी बाहेर काढलेली आहे. यावेळेस ज्या मी व्हेजिटेबल्स आणलेत तर त्याच्या नेक्स्ट टाइम मी थोड्या डिफरंट टाईपच्या व्हेजिटेबल्स घेण्याचा प्रयत्न करते. तर अशा प्रकारे वीकली वेगवेगळ्या भाज्या आपल्याला खायला मिळतात. तर एकच खाऊन खाऊन असं कंटाळा वगैरे असं काही येत नाही, म्हणून मी वीकली चेंज करत राहते. तर सर्वात आधी मी हा फ्रीजचा जो डोर आहे तर त्यात मी सर्व व्यवस्थित लावून घेते सामान. तर या छोट्या डब्यात मी अद्रक किंवा लिंबूचा जो अर्धा तुकडा राहिलेला असतो तो आपण फ्रीजमध्ये असंच ठेवून देतो. त्यामुळे ते लवकर वाळून जातं, म्हणून मी या छोट्या डब्यात असं स्टोअर करून ठेवते. आणि याच्या खालच्या डब्यात अद्रक आहे. आणि हे जे काचेचे जे 2 भरणी आहेत माझ्याकडे, त्यात मी वीकली जेवढं यूज होईल तेवढं मी अद्रक लसूणचा पेस्ट ठेवते आणि लसूण सोलून ठेवते एका डब्यात. हे मिल्की मिस्टचं दही आहे. आणि हे जे सॉसेसचे बॉटल आहेत ते चायनीज वगैरे किंवा हक्का नूडल्स वगैरे बनवताना मला यूज होतात. आणि कंडेन्स मिल्क आणि श्रीखंड माझं फेवरेट आहे, ते मी कायमच ठेवते फ्रीजमध्ये. आणि चंद्रराजचं कोकम सरबत आहे. आणि थोडेफार माझ्याकडे हे कोकम उरलेले आहेत जे की मी फिश करी वगैरे बनवताना यूज करते. खूप छान टेस्ट येते त्याने. आणि हे रवा आहे जे विराजला मी खाण्यासाठी यूज करते. चिरोटी रवा आहे, हे बारीक रवा. हा फ्रीजचा जो डोर आहे तिथला हा एक ट्रे आहे. मी इथे ठेवत नाही कारण परीसारखं फ्रीज ओपन करत असते, म्हणून मी या वरच्या शेल्फमध्ये ठेवते. इथे टेम्परेचर ही थोडं कमी राहतं. आणि हे जे थोडे चॉकलेट्स आहेत माझ्याकडे हे पण मी इथे ठेवते. तर परीला इथे जास्त दिसून येणार नाही चॉकलेट्स, तिला हवं तसं मी. तर लास्ट टाइम जेव्हा मी गावी गेले होते तेव्हा मी हे चिंच आणले गावावरून. तर आमच्या कंपाऊंड मध्ये इथे चिंचाचं झाड आहे. तर असं मी क्लीन करून चिंच अशा डब्यामध्ये स्टोअर करून ठेवले. आणि हे लिंबू आहेत ते मी डब्यामध्ये ठेवले. तर 5-6 दिवस जाईल तसे मी देवांसाठी असे फुलं आणते, तर थोडे राहिलेत म्हणून मी डब्यामध्ये ठेवलेत. आणि हे बेसन आहे, हे पण मी डब्यामध्ये स्टोअर करून ठेवलेलं आहे. आणि ही साय आहे दुधावरची, तर हे 15 दिवसासाठी मी असं डब्यामध्ये साठवून ठेवून त्याचं लोणी वगैरे काढून तूप करते घरीच. तर सर्व भाज्या मी असे डब्यामध्ये ठेवले होते ते सर्व व्यवस्थित लावून घेते फ्रीजरमध्ये. आणि हे थोडे द्राक्ष आणि आंबे आहेत तेही मी फ्रीजमध्ये ठेवते, कारण या सीझनमध्ये थोडं थंड थंड खावं वाटतं. नाहीतर मी सहसा फ्रुट्स वगैरे फ्रीजमध्ये ठेवत नाही. तर या छोट्या बास्केटमध्ये जे राहिलेले फ्रुट्स वगैरे असतात थोडेफार ते मी ठेवते फ्रीजवरती. तर अशा सिंपल पद्धतीने फ्रीज ऑर्गनाइज करून झालेलं आहे माझं. तर असं एकदम स्टॅकिंग किंवा असं फुल गच्च भरलेलं फ्रीज तुम्हाला दिसणार नाही. ते बऱ्यापैकी सुटसुटीत आणि मोकळं दिसणार तुम्हाला माझं फ्रीज. आणि हे मलाई कुल्फी आहे जे मी घरी बनवले. तर सर्व स्टिक वगैरे लावून फ्रीझरमध्ये ठेवून देते याला.
हा होता आजचा माझा फ्रीज ऑर्गनाइजचा व्हिडिओ. आय होप तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल. तर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि भरपूर शेअर करा. तर तुम्हाला माझा फ्रीज कसा वाटला ते मात्र कमेंट्समध्ये माझ्याशी नक्की शेअर करा.